नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। सस्तेवाडी येथील लोंढे वस्ती या ठिकाणी दाते वस्ती रस्त्यालगत असलेल्या लोंढे वस्ती येथे एकाला संपवण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। गणेश बाळू मदने वय 40 असं संपलेल्या व्यक्तीचं नाव आहे। MH11 AD 5096 या दुचाकीवर हा इसम घरामधून बाहेर पडल्याचं या ठिकाणी आपण दिसतंय। ज्या ठिकाणी या इसमाला संपवलं त्या घटनास्थळी आपण आलो आहोत, ज्या ठिकाणी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, त्याचबरोबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचेही कर्मचारी या ठिकाणी तैनात झालेले आहेत। दिनांक 6 जानेवारी रोजी 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं या ठिकाणी घटनास्थळावरून समजत आहे। या ठिकाणी नेमका हा प्रकार कशामुळे घडला आहे हे अद्याप तरी अजून समजलेले नसलं तरी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास अगदी त्याही अगोदर हा प्रकार घडल्याचं समजतंय। दिनांक 5 जानेवारी रोजी उशिरा 11 वाजण्याच्या सुमारास या इस्माला गणेश बाळू मदने याला काही व्यक्तींनी या ठिकाणी शिकारीसाठी जायचं आहे असं सांगितलं असल्याचंही समजत आहे। या पोलीस फौजफाटा या ठिकाणी घटनास्थळावर दाखल झाला असून चौकशी सुरू झाली आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली आपण त्या ठिकाणावरती आहोत। फलटण शहरापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती सस्तेवाडी गावच्या हद्दीत दातेवस्ती रोडला हा प्रकार घडल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून या ठिकाणी घटनेचा पंचनामा करून गणेश बाळू मदने यांचं जे पार्थिव आहे ते पोलीस पोस्टमार्टम साठी फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। याबाबत अधिकृत जरी माहिती या ठिकाणी पुढे आली नसली तरी या व्यक्तीला संपवून नंतर अपघात झाला असल्याचं काही बनाव करण्यात आलाय का अशी ही चर्चा या परिसरात व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आता पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप त्याचबरोबर इतर पोलीस कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळी तळ ठोकून आहेत। नेमका या ठिकाणी आपण पाहू शकता फॉरेन्सिक लॅबचे अधिकारीही या ठिकाणी घटनास्थळी आले आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती घेण्यात येत आहेत। ज्या गणेश बाळू मदने ज्या दुचाकीवरून घरामधून बाहेर पडले होते ती दुचाकी या ठिकाणी आपण पाहू शकता। हा नेमका प्रकार कशामुळे घडलाय याचा उलगडा पोलीस पथकाच्या माध्यमातून लवकरच होईल, त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहेत। तुर्तास या ठिकाणी आपण थांबणार आहोत। याबाबत पुढचे अपडेट आल्यानंतर आम्ही याबाबत पुढे आपण माहिती देणारच आहोत। गणेश बाळू मदने यांची जी हत्या झालेली आहे समजतंय त्या घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप जगताप साहेब आले आहेत। साहेब, काय प्रकार झालेला आहे, कधी याची माहिती झालेली आहे? रात्री साधारण 11:15 ते दुसऱ्या दिवशी 6 तारखेच्या 12:15 साडेबाराच्या आसपास या वेळेला सदरचा प्रकार घडलेला आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यातील जे आरोपी आहेत ते इथं सश्याची शिकार करण्यासाठी आले होते आणि जे मयत झालेले आहेत त्यांच्या दारात ते गेल्यानंतर बाजूला तिथे शेत आहे, कदाचित तिथं त्या शेतात जायच्या तयारीत असताना त्यांच्या दारातला कुत्रा भुंकल्यामुळं मयत झोपले होते, ते उठून बाहेर आले। काय प्रकार आहे बघायला बाहेर आल्यानंतर त्यांना ही शिकारीसाठी आलेली मुलं दिसली, त्याबरोबर त्यांची पत्नी पण बाहेर आली होती। तर त्या दरम्यान सदरचे आरोपी त्यांच्या सांगण्यानुसार दारू पिलेले होते आणि शिकार करण्यासाठी आले होते। त्यांना मयत इस्माने हटकल्यानंतर त्यांना त्याचा राग आला, त्यांना शिवीगाळ केली, धमकी दिली आणि ते पुढे निघून आले। त्यामुळं कोण मुलं आहेत काय हे करण्यासाठी परत मयत इसम पुढं आले होते, कदाचित तक्रार द्यायला येत असतील। ते पुढं आल्यानंतर परत या ठिकाणी त्यांच्यानी या जे आरोपी आहेत यांची समोरासमोर भेट झाली। त्यामध्ये त्यांना जाब विचारायला गेला असता फिर्यादी मयत इसम, तर त्याला त्यांनी काठीने रॉडने वगैरे मारहाण केली आणि त्यामध्ये ते जखमी अवस्थेत पडले होते। त्यानंतर इथल्या याबाबत संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत का? संशयित आरोपी ताब्यात आहेत। आम्ही सगळं माहिती घेऊन व्यवस्थित त्याबाबत आम्ही किती आरोपी आहेत यामध्ये? 2 आरोपी आहेत।
या ठिकाणी संशयित 2 आरोपींना ताब्यातही घेतलेलं आहे आणि पुढील तपास या ठिकाणी सुरू झाला असल्याचंही पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण YouTube चॅनलसाठी सस्तेवाडी लोंढे वस्ती.